वेलकम बॅक. एक रोमांचक रोमहर्षक मॅच पाहिल्यानंतर आणखी एक चांगल्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. जय बहिरादेव आणि जय कानिफनाथ या दोन संघांमध्ये आपल्याला मॅच रंगताना दिसते. टॉस जिंकलाय, डिसाईड केलं फिल्डिंग, इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. जय बहिरादेव संघाचे ओपनिंग पेअर्स आघाडीची जोडी आपण पाहतोय. ओपनिंग पेअर्स स्ट्रायकर एंड वरती आस्तिक आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती अमोल तारे. आणि बॉलर तयार झालाय. पहिलाच बॉल पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये मनोज तारे आहेत गोलंदाजीवरती. आणि त्याच दरम्यान धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 2 बनवल्या गेला. बॅटची कडा लागलेली आणि पाठीमागे 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. खरं तर आज 40+ मध्ये सर्वात जास्त इम्प्रेसिव्ह खेळ कोणी दाखवला असेल तर हे ओपनिंग पेअरचे 2 बॅटर्स अमोल तारे आणि आस्तिक. या दोघांनी चांगली बॅटिंग केली आणि अमोल रेग्युलर मध्ये देखील चांगली बॅटिंग करतोय. लास्ट मॅच मध्ये देखील आपण पाहिलं होतं त्याचा बॅटमधनं चांगल्या धावा निघालेल्या. सध्या ओपनिंग मध्ये त्याला आपण पाहतोय. बॉल तयार, पुन्हा बॅटच्या कडेला लागलाय. शॉट थर्डमॅनला डायरेक्ट हिट झालं असतं तर विकेट जरूर मिळाला असं, पण एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलक आपण पाहतोय टोटल 3 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. तिसरा बॉल असेल. आतापर्यंत 2 चेंडू फेकले, 3 धावा फलकावर आपण पाहतोय. तिसरा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केलं बॉलला आणि बरोबर लॉंग ऑफला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. धाव फलकावरती चौकाराच्या मदतीनं धावा वाढल्यात देखील 7 आकड्यावरती आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केले. धाव फलक 8 आकड्यावर जाऊन पोहोचला गेलं. सुरुवातीला 40+ चे आपण बॅटर्स पाहतोय आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर चांगली बॅटिंग करतात ते दोन्ही बॅटर्स. लास्ट मॅच मध्ये देखील त्यांनी सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 धावा कुठून काढल्या होता. पुढे आले, फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला बॉल आणि त्यानंतर एक धाव फलकावर आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावर धावा आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. एक चौकार आणि डबल सिंगल्स आपण पाहिल्यात आणि धाव फलकावरती धावा टोटल 9 या आकड्यावर. शेवटचा अंतिम बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. अडवला तर जरूर. एक धाव बनवली. दुसरीचा प्रयत्न फेकी करेपर्यंत दुसरी देखील बनली आहे. आता तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? 2च धावा बनतील आणि या 2 धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावर आपण धावा पाहतोय टोटल 11 आकड्यावरती. सुरुवात केली होती अमोल आणि आस्तिकच्या माध्यमातून. आता आस्तिक रिटायर्डच्या माध्यमातून पाठीमागे परत आहेत आणि अमोल तारेच्या समवेत बॅटिंग करण्याकरिता आलाय. संपूर्ण आयोजक कुणाल पाटील, आकाश आपण कुठे असाल, प्रथमेश आपण कुठे असाल, संपूर्ण आयोजन कमिटी आपण लगेचच व्यासपीठाकडे यायचं आहे. मोहित आलाय आता नवीन बॅटर. चेतन पाटील, नितेश पाटील, प्रथमेश, प्रेमनाथ, रुपेश, आकाश पाटील, कुणाल पाटील, पंकज पाटील आपण देखील या. अल्केश पाटील, जिग्नेश शेलार, हर्ष पाटील, ओम शेंडे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, ओमची तर मॅच आहे, आपण सगळे या. संघाचा आयकॉन खेळाडू आता मोहित आलाय मैदानामध्ये. मागच्या मॅच मध्ये मोहित फार जास्त इफेक्टिव्ह खेळ नाही करू शकला होता.
लवकर परतला मोहित, पण त्यानंतर टीम कॅप्टनची पारी लाजवाब पाहायला मिळालेले. अर्धशतक आलं होतं कॅप्टनच्या बॅटमधनं. आणि आता गोलंदाजीवरती कुशल आलाय. ठीक आहे, चला वेळ वाचवा. कुशल गोलंदाजीवरती पहिला बॉल घेऊन समोर मोहित, पुढे स्टेप आउट केलं आणि बरोबर खेळलत बॉलला सीमा पार. लॉफ्टेड फटका, 4चा झटका. बरोबर एक पाऊल पुढे घेतला, फुल टॉस बॉलला बनवलं आणि त्यानंतर गॅपमध्ये आधीच मन बनवलेला मोहितने. ठाऊक होतं त्याला की वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटचा मधोमध ती बाउंड्री लाईन मध्ये भरपूर मोठा गॅप दिसत होता आणि तोच गॅप क्लिअर करायचा होता. चौकार आणि खातं उघडलं त्याने वैयक्तिक. टोटल धाव फलकावरती धावा 15 पाहतोय. ओहो, वेगवान बॉल, अपील जोरदार, पण अंपायरचं म्हणणं की बॅट जी आहे ती जमिनीला घासली होती, खाली लागलेली बॅट. बारवा जास्त उत्सुक दिसतोय इकडे आणि 12व्याच्या प्रतिक्रिया जर बघितल्या गेल्या तर जितका मैदानामध्ये अपील जोरदार नव्हती तेवढी 12व्याची होती. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत 15 आकड्यावरती. प्रिन्स आहे 12वा. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. तिसरा बॉल पुन्हा हवेमध्ये खेळल्यात. मिस टाइम स्ट्रोक, मिड ऑफला फिल्डर, कॅच कंप्लीट केली जाईल आणि मिळाली सफलता. मोहित परतेल माघारी. बाजार उठला. प्रिन्स थोडा शांत, कंट्रोल युअर सेल्फ. प्रिन्स जरा जास्तच आक्रमक दिसतोय. ठीक आहे, उद्या प्रिन्स इन ऍक्शन मध्ये आहे का? बरं, बॅटिंग बॉलिंग तुला मिळेल काय? बॅटिंग करशील बॉलिंग करशील उद्या? फिल्डिंग करणार आहे फक्त. ठीक आहे. एक विकेट पडला आणि एका विकेटच्या नुकसानवरती धाव फलकावर धावा आपण सध्या पाहतोय 15 आकड्यावरती. हा पहा ऍक्शन रिप्ले. जेव्हा मोहितचा महत्वाचा विकेट आला, 3 स्टंप मध्ये अटॅक केलेला. खरं तर फटका चुकला मोहितचा. 3 स्टंप मध्ये बॉल होता आणि ज्या पद्धतीने त्याने लॉफ्ट करायचा प्रयत्न केला, लॉफ्टेड ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, खरं तर ऑन साईडला खेळला असता तर धावा मिळाल्या असत्या. पण तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघू शकाल. बॅट जी आहे ती, हा पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुढे शपल केलं, पायातला बॉल आणि फटका. शॉर्ट सिलेक्शनच चुकीचा झाला आणि त्याच्याचमुळे त्या मिड ऑफला फक्त उंच बॉल गेला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट करत असताना धक्का मिळाला पहिला आणि मोहितचा विकेट पडल्यानंतर आता नवीन बॅटर आलाय ओम शेंडे. एक सिंगल कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक 1 ने वाढलाय, जाऊन पोहोचला गेला 16 धावा फलकावरती. एक विकेट जिथे पडलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 16 वर 1. अमोल आहेत आता स्ट्रायकर एंडवर. 5वा बॉल. कुशल आहेत गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत 4 बॉल कुशलने फेकले आणि महत्वाचा विकेट त्याने टिपलाय. मोहित सारख्या आक्रमक फलंदाजाला त्याने माघारी पाठवलं. खरं तर मोहित खेळपट्टीवरती जास्त वेळ असता तर नक्कीच फार डोका असता, पण अमोलचा हा कलात्मक भरलेला फटका पहा
आणि अमोलची ताकद आहे, त्याला गॅप कसे शोधायचे माहिती आहे, त्याला हे पॉवर प्ले कसं फोडायचं आहे हे बरोबर माहिती आहे. आणि आता पॉइंटला चेंडूला कट केलं आणि सरळ पाठवला, धावा चौकार आला. का दाखवलाय मैदानामध्ये, वेट केलं, तयार होते ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूसाठी. जणू काय त्यांना माहितच होतं की ऑफ साईडलाच बॉल येईल आणि परफेक्टली बॉलला त्या गॅप मधनं, पॉइंट आणि कव्हरचा फिल्डर होता त्या दोघांचा मधला जो गॅप दिसत होता ना, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट परफेक्ट खेळले आणि चौकार जोडला. फुल टॉस टर्न केलं, लॉंग लेगला बॉल चाललाय. या आधी एक चौकार आलेला आणि आता देखील जोडलाय. अमोलचा बॅटमधून येणारा दुसरा चौकार. मैदानामध्ये अमोल तारे 4 बॉल मध्ये त्याने 11 धावा जोडल्या. सन्माननीय गिरीश बाळाराम पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या आपणास विनंती करेन की व्यासपीठावरती यायचं आहे. षटक कंप्लीट होण्याकरिता अजूनही षटक कंप्लीट झालं आणि षटक कंप्लीट झालं दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर टोटल 24 आकड्यावरती धाव संख्या. या षटकामध्ये 3 चौकार आले. पहिल्या बॉलवरती चौकार, मग डॉट, मग मोठी सफलता मोहितची, एक सिंगल घेतली ओमने आणि त्यानंतर अंतिम 2 बॉलमध्ये 2 अमोलने जोडले चौकार आणि त्याच्याच मदतीनं धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या. 24 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त झालाय. तिसरं षटक आणि आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय प्रमोद आलाय. मनोजचं पहिलं षटक 40+, देन कुशल आले. कुशल थोडा महाग गेला, 13 धावा त्याने खर्च केल्या आणि आता प्रमोद आलाय आणि स्ट्रायकर एंड वरती ओम शेंडे. पहिलाच बॉल ओम करिता अटॅक करून खेळायचा प्रयत्न होता. बॅटर फिरवलेली पण बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि त्यानंतर हा रिप्ले पहा, शफल केलेला भरपूर पुढे गेला होता ओम आणि बरोबर स्टंप आणि त्याचा मधोमधनं बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रमोद पुन्हा एकदा ओमच्या विरोधामध्ये, बॅटची कडा लागली, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावेल आणि ओम देखील माघारी परततोय. धक्का दुसरा. विकेट आलाय दुसरा. 2 विकेटच्या नुकसानवरती धाव फलक आपण पाहतोय 24, 24 आकड्यावरती. आणि आता बॅटिंग वरती बॅटर आलाय संघाचा कर्णधार आणि बॅटिंग वरती आता हरेश आलेत. काय कमालीची बॅटिंग केली होती हरेशने याआधी लास्ट मॅच मध्ये. 52 धाव्यांचे ती पारी आणि आक्रमकतेने फटकेबाजी. सिक्सर वर सिक्सर बरसत होते त्याचा बॅट मधनं आणि असं वाटत होतं की हरेश एक वादळच घेऊन आलाय की काय. साऊथचा एक ते मूवी आहे ना, त्याच्यामध्ये तो सूर्याबाई बोलतो तुफान मचा देंगे, असंच काम केलं होतं हरेशने लास्ट मॅच मध्ये. तुफानच आणलं होतं या मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा टीम एक्सपेक्ट करते की हरेशची तशीच वादळी पारी यावी. पण गोलंदाज तयार होतोय. हलक्या गतीने टॅप करून खेळलेत एका धावेकरिता आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये.
एक सिंगल घेतली हरेशने. त्याला माहिती आहे की आता नुकताच आलो आहे आणि सेट होणं गरजेचं आहे. आणि हरेशचं हेच काम राहिलं. सुरुवातीला तो थोडा शांत असतो, पण एकदा काय सेट झाला तर मग त्यानंतर तो त्याची आक्रमकता दाखवतो. जसा भारतीय संघाचा आपण रोहित गुरुनाथ शर्माला आपण पाहतो ना की सुरुवातीला तो थोडा वेळ घेतो, वेळ जाऊ देतो आणि त्यानंतर त्याची आक्रमकता सुरू करतो आणि त्याचा स्ट्राईक रेट सुधारताना चांगली बॅटिंग करतो. एक्झॅक्टली हरेश देखील तेच काम करतो. सुरुवातीला तो शांत असतो, पण त्यानंतर तो शांतीत क्रांती देखील करतो. 25 धावा आहेत फलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चौथा बॉल. यावेळेस पाठीमागे बॉल चाललाय पण नाही धाव मिळणार कोणत्याही प्रकारची. निर्धाव चेंडू आला आणि या षटकामध्ये कमबॅकचा पलटवार करायचा प्रयत्न प्रमोद जरूर करतोय, कारण की 4 बॉलमध्ये प्रमोदने 1 विकेट घेतलाय आणि 2 डॉट बॉल फेकलेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 4 चेंडूमध्ये प्रमोदने अवघी एकच धाव दिली आहे आणि एक विकेटही मिळवलाय. आता अमोल तारे आहे त्याच्या समोर. फुलटॉस बॉल. पुन्हा पाठीमागे फिल्डर आहेत. बॉल अडवायचा प्रयत्न जरूर झालाय आणि त्याच दरम्यान एक धाव फलकावरती आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक 26 आकड्यावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तर शेवटचा अंतिम बॉल या षटक क्रमांक 3 मधला. ओ ड्राईव्ह करायचं होतं इथे. बॅट फेकली होती अक्षरशः आणि जेव्हा दूरवरनं तुम्ही बॉलवर अशी बॅट फेकता ना तेव्हा लिडिंग एज लागण्याचे चान्सेस असतात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात, स्लोमो मध्ये पाहूयात. अगदी बॅटच्या जवळनं बॉल गेला. हा ॲक्शन रिप्ले पहा. अंतिम बॉल हरेश होता आणि हरेशने आधीच मन बनवलेलं की अंतिम बॉल आहे त्यामुळे डिफेन्स करायचा आहे. हा पहा ॲक्शन रिप्ले. बाहेर निघणारा बॉल. ओ हो बॅटची कडा होती आणि कॅच ड्रॉप झाली आहे. आउटर एज लागली होती, लिडिंग एज होती आणि खरं तर जेव्हा तुम्ही एका जागेवरून बाहेर निघणाऱ्या बॉलवरती अशी बॅट फेकता ना जबरदस्ती, तेव्हा एजेस लागतात ऑलवेज आणि तेच पाहायला मिळालेलं. कदाचित लाईनमध्ये गेले असते, आणखी थोडं शफल केलं असतं आणि सॉफ्टली बॉल स्टॉप जरी केला असता, डिफेन्स जरी केला असता तरी पण तो धोका उद्भवला नसता. पण इकडे हरेशची कॅचही सुटल्या, पण जवळपास असं म्हटलं होतं की हरेशने स्वतःहून आत्महत्या करायचीच वेळ आली होती की काय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 26 आणि 26 वरती 2 विकेट पडलेत. आता अमोल आहे बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडवर. बॉल तयार. आयुष. हो वेगवान वेगवान बॉल आणि त्यानंतर अंपायरचा काय इशारा तो पाहावा लागेल. आउट नसेल. डॉट बॉल आलाय पहिलाच. आयुषला पाहतो गोलंदाजी करत असताना आणि वेगवान बॉल हाताळलाय आयुषने. पुन्हा बॉल तयार. ओ आणखी एक चांगला बॉल. गोली जशी निघते ना बंदुकीमधनं त्या गोलीसारखा बॉल निघाला. वेगही होता, उसळी होती, बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज परतला गेला माघारी. अमोल. आणि आता नवीन बॅटर
मयूर, पण आयुष चांगली बॉलिंग करतायत. 3 बॉल फेकलेत आतापर्यंत, एकही धाव खर्च केलेला नाहीये. 2 बॉल फेकलेत, 3 झालेत का? आणखी एक चांगला बॉल, पण आता अंपायर्स वळतील आणि अंपायरचा इशारा येतो यावेळेस वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव आपण पाहतोय 27. पहिला डॉट, मग पुन्हा एक डॉट आला, मग विकेट, हिट विकेटच्या माध्यमातून आणि आता वाईड बॉल आलाय. 27 धावा. पुन्हा खेळायचा आहे, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, हवेमध्ये बॉल होता, फिल्डर पोहोचले, बरोबर हातामध्ये बॉल विसवलाय आणि कॅच कंप्लीट केली जाईल. 27 वरती लागणारा हा धक्का, चौथा. आणि आता नवीन बॅटर राजेश आलाय मैदानामध्ये. 27 धावा फलकावरती, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये आयुषने कमालीची गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, एकच धाव त्याने वाईडच्या स्वरूपामध्ये दिली आणि 2 विकेट त्याच्या नावावरती आहेत. राजेश नवीन बॅटर स्ट्रायकर एंडवर. आयुषचा हा आता 5वा बॉल. आणखी एक वेगवान बॉल आहे, पुन्हा एकदा वेग आणि त्यानंतर विकेट. अंपायरचा इशारा, फलंदाज बाद झालाय, बॅटची कडा लागलेली तिकडे आणि आयुषला आणखी एक सफलता मिळते. विकेट पाहायला मिळाला आणि हायट्रिक वरती आहे आता गोलंदाज आयुष. 27 वर 5 विकेट पडलेत. हरेश नॉन स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. 2 बॉल त्याने फेस करत असताना 1 धाव बनवली आणि आता इकडनं पार्टनरशिप बनवावी लागेल, गरज आहे आता पार्टनरशिपची. बॉल तयार. आणखी एक चांगला बॉल, हा देखील वेग, टप्पा चांगला, सुरेख पद्धतीने बॉल निघून गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. कमालीची गोलंदाजी केली आयुषने. वेगवान बॉल हाताळतोय तो. षटक कंप्लीट झाले, टोटल 4 आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय बहिरादेव संघाला आणि धाव फलकावरती धावा आपण पाहतोय टोटल 27 वर 5. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय शिव लॉजिस्टिक्सचे ओनर सन्माननीय योगेश हजारे साहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. त्याचबरोबर दुसरे सन्मान चिन्ह जे आहेत राष्ट्रीय बजरंग दल ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय आकाश रतन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत, आणि जो सन्मान चिन्ह आहे तो कैलासवती रतन गदल्या पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर तिसरा सन्मान चिन्ह जो आहे खांडपी प्रीमियर लीग 8वं पर्व आपण पाहतोय. अनेक साऱ्या मान्यवरांचं या स्पर्धेकरिता मोलाचं योगदान लाभलं आणि खरं तर ही सक्सेसफुल स्पर्धा पूर्ण करण्याच्या पाठीमागे ज्यांचं योगदान लागलंय
सर्व मान्यवरांचा पुनश्च आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण टीमचे स्पॉन्सर्स त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात आणि ग्रामस्थ मंडळ खांडपे आपला देखील आभार. 5वं षटक आता आणि 5व्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती आणला गेलाय गोलंदाज. कुशलला पुन्हा आणलाय. कंटिन्यू केला जाईल कुशलला. प्रमोद आहे. प्रिन्स फक्त डायलॉग मारतो इकडे. बाउन्स झाला बॉल, बाउन्स झाला आणि आता जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त झाला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस एका चेंडूचा खेळ समाप्त. 27 धावा फलकावरती आहेत. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय हरीश. प्रमोद गोलंदाजीवरती आहे. लोवा फुलटॉस बॉल स्वीप करायचं होतं पण आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक डॉट बॉल आलाय आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 27. 27 आकड्यावर 5वं षटक चालू आहे. आता धावेंची डिमांड आहे इकडनं. वेग वाढवावं लागेल धावेंचा आणि हे काम हरेश माहिती आहे त्याला कसं करायचंय. स्वीप केल्या पुन्हा एकदा बॉलला. स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. डीप मध्ये फिल्डर बॉल उचलतायत. फेकी करेपर्यंत एक आणि दुसरीचा देखील प्रयत्न होईल का. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं 28 आकड्यावरती. खरं तर जवळपास बघितलं गेलं तर 5 चेंडूंनंतर ही एक धाव आली आहे. मागील 5 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, ज्यामध्ये 2 विकेट गमावलेले, 3 डॉट होते आणि 5 बॉल नंतर ही एक सिंगल आली आहे. कारण की 28वी धाव जमवण्याकरिता भरपूर मेहनत केली आहे. फुल टॉस बॉल आहे. स्क्वेअर लेगला टर्न केलं आणि बॉल निघून जाईल सीमा पार. सँडी सर म्हणतात सिक्सर. मध्ये 3 दिवस वॉटर सप्लायचा जर विचार केला तर कुमार, करण शेठ, गुरुनाथ पाटील यांच्या डे नाईट ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. त्याचबरोबर लाईव्हचा विचार केला तर सन्मान्य नरेश मारुती पाटील साहेब, IBN लोकमत पत्रकार, त्याचबरोबर सन्मान्य जितेंद्र आत्माराम पाटील साहेब, भाजपा युवा मोर्चा भिवंडी तालुका उपाध्यक्ष आणि अमितजी तारे साहेब, प्रोप्रायटर एकवीर एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. वॉटर टँकरची सुविधा जर बघितली गेली तर सन्मान्य देवीदास अनंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण मैदानाकरिता पाणी व्यवस्था आणि खेळायचा प्रयत्न केला. फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच तर सोडली आणि त्यानंतर दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा योग्य पद्धतीने कंप्लीट केला गेलाय. त्याचबरोबर मुलाचं योगदान जर बघितलं गेलं तर सन्मान्य पंडितजी पाटील साहेब, सर्वात मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आहेत पंडितजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत टोटल 30,000 या स्पर्धेकरिता त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्द केली आहे. त्याचबरोबर योगेश सुद्धा माझारे साहेब, शिव लॉजिस्टिक्सचे ओनर प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देखील आपल्याला 31,000 ही रक्कम आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. त्याचबरोबर सन्मान्य प्रकाश नुकुल पाटील साहेब, शिवसेना उपनेते प्रकाशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 30,000 रुपये आपल्या मंडळाकरिता. शांतारामजी मोरे साहेब, हायट्रिक आमदार आपल्या भिवंडी ग्रामीणचे, त्यांच्या माध्यमातून 25,000. त्याचबरोबर साईनाथ सखाराम तारे साहेब, ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्या या मंडळाकरिता 25,000. मोनिका नितेश पाटील मॅडम, सरपंच ग्रामपंचायत खांडपे चिंचवली यांच्या माध्यमातून 15,555. त्याचबरोबर विजय मारुती तारे साहेब, उद्योगपती खांडपे गावचे यांच्या माध्यमातून 10,000. काका शंकर पाटील, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून 10,000. आणि त्याचबरोबर आदरणीय गौरव पंडित पाटील साहेब, प्रोप्रायटर गौरव कन्स्ट्रक्शनचे यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेकरिता 30,000. आणि या सगळ्या दात्यांचं आभार व्यक्त करूयात. खरं तर अनेक सारे गोड व्यक्तिमत्व, अनेक सारे मोठे व्यक्तिमत्व आपल्या खांडप्या गावातून बिलॉंग करतात आणि सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता मोलाचं योगदान, मोलाचं सहकार्य राहिलं आहे आणि म्हणूनच ही आपली संपूर्ण यशस्वी स्पर्धा पार पडत आहे. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आणि चालू असलेली मॅच
जय बहिरादेव आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय कानिफनाथ या दोन संघांमध्ये आणि पहिल्या डावाचे 5 षटक कंप्लीट झालेत आणि 38 धावा फलकावरती 5 विकेट गमवत असताना आणि आता शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजीवरती गोलंदाज विनोद शेंडे. हरेश मैदानामध्ये आहे, थोडा स्ट्रगल करतोय कारण की 5 बॉल त्याने फेस केलेत, अवघ्या 2च धावा बनवल्यात आणि किरणचा विचार केला तर 4 बॉलमध्ये त्याने 10 धावा बनवल्यात. पण हे 6 बॉल हरेशला आता असं समजावं लागेल की त्याच्या जीवनातले अंतिम 6 बॉल आहेत, त्यामुळे त्याला संपूर्ण काही झोकावं लागेल. 38 धावा, बॉल तयार. शफल केलं, उडवायचा प्रयत्न होता, अपील तर पाहायला मिळाली पण नाही, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू, सुरुवात डॉट पासून झाली. 38च धावेंवरती गाडी थांबली. या आधी 27 वर थांबली होती, आता 38 वर थांबली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. उद्या प्रिन्स देखील इन ऍक्शन असेल. फ्लायटेड बॉल पुन्हा एकदा बॅटच्या कडेला लागला आणि त्यानंतर आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय विनोद शेंडेला आपण पाहतोय आणि एकंदरीत जर बघितलं गेलं तर गतीही कमी आहे, टप्पेही अचूक आहेत. फ्लाइट देतो बॉलला आणि हलका सोडतो आणि हरेशला तर पेस पसंत आहे. गती कमी आहे चेंडू मध्ये आणि तेच ओळखलंय आणि त्याच्यामुळे 2 स्लो बॉल आहेत. तिसरा पुन्हा बरोबर, पण पेस ही पसंत आहे आणि आता कमी गतीचा बॉल समोर पुढ्यात होता आणि बॉलला सरळ उडवलाय. सी बापार, सिक्सर. सिक्सर आला आणि षटकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 44 जाऊन पोहोचल्या गेल्यात. चौथा बॉल पुन्हा ऑफ साइडला खेळला जाता आणि हा बरोबर बॉलला पाठवलाय सीमा पार. आणखी एक येतोय चौकार. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळल्यात आणि बरोबर गॅप मध्ये आणखी एक चौकार. बावन्न धावा फलकावरती. टोटल 5 बॉल फेकलेत, पहिले 2 डॉट. आणखी एक फुल टॉस स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाईल. सिक्सर आणि सिक्सरच्या मदतीने टोटल धावा फलकावरती 58-58 आणि कॅच कोणी पकडली? या 100 रुपये आहेत मंडळाकडनं. आपण या 58 धावा फलकावरती सोडल्यात. 59चं टार्गेट असेल. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा एकदा येऊयात या 59 धाव्यांचं टार्गेट डोळ्यासमोर घेऊन. आणि जेव्हा मॅचला चालू होईल प्रत्यक्षामध्ये जोडले जातील कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा समीरजी टाकरे.
ऐवा झेलकरिता 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि त्या प्रेक्षकाला आपण देत आहोत 100 रुपयांचं कॅश प्राइज. वेल डन. आणि दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी शुभागमन झालेला आहे मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून 30,000 रुपये कॅश प्राइज आम्हाला स्पर्धेकरिता स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे. ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तथा उद्योगपती खांडपे आदरणीय पंडित नकुल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं आम्ही खांडपे प्रीमियर लीग 2026 सीझन 8 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभागमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपल्याला रोख रक्कम 30,000 रुपये आपल्या मंडळाकरिता ज्यांच्या माध्यमातून सुपूर्द करण्यात आले. तसे गोड व्यक्तिमत्व आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय पंडितजी नकुल पाटील साहेब, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आणि तथा आपल्या खांडपे गावचे गोड व्यक्तिमत्व आणि सक्सेसफुल उद्योजक यांचे ते शुभागमन होत आहे. आणि आपलं सहर्ष हार्दिक 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 स्वागत आहे. खांडपे प्रीमियर लीग 8व्या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून या आपल्या स्पर्धेकरिता 30,000 रुपयाचे रोख रक्कम या मंडळाकरिता आले. असे गोड व्यक्तिमत्वांचे ते शुभागमन झाले आणि आपलं खांडपे प्रीमियर लीग 2026 या 8व्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त गीत देखील सादर करण्यात आलेलं आहे. पंडितजी नकुल पाटील साहेब, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तथा सक्सेसफुल उद्योजक, या गावाचे सुपुत्र, ज्यांनी आजवर अनेक सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, सांस्कृतिक कार्यांमध्ये आपल्या गावासाठी आणि आपल्या पंचक्रोशीसाठी भिवंडी तालुक्यामधील कोणत्याही विभागामध्ये जाऊन आपला हातभार लावला, आपलं योगदान दिलं. अशा आदरणीय पंडितजी नकुल पाटील साहेब, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. 59 डावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता KPL सीझन 8 8वं पर्व तुम्ही पाहताय त्या स्पर्धेमधील आणि सर्वांना गर्व वाटावा असं हे 8वं पर्व या स्पर्धेचं आपल्याला बघायला मिळतंय. खांडपे प्रीमियर लीग 2026 आजच्या दिवसातील हा शेवटचा डाव आणि उद्याच्या मॅचेस ठीक 9 वाजता आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. सलामीची जोडी आपण पाहतोय. विनोद आणि मनोज ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. बॉलर कोण आहे रे? अस्तिक आलाय गोलंदाजी करण्यासाठी आणि मनोज आणि विनोद ही जोडबोली आता आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. 59 डावांचं लक्ष आहे. या मॅच कडे जय महाकाल टीमच्या देखील नजरा असतील, कारण त्यांना माहिती आहे इथे जर जय बहिरादेव संघानं सामना जिंकला तर डेफिनेटली जय महाकाल संघाला देखील एक संधी मिळेल. आणि येथे जर सामना जय कानिपना संघानं जिंकला तर मग काय ग्रुप क्लिअर होण्याची जवळजवळ शक्यता आणि जय महाकाल बाहेर. म्हणून आता जय बहिरादेव संघाकडे लक्ष असतील ते जय महाकालच्या समर्थकांच्या, खेळाडूंच्या आणि त्यांच्या संघ मालकांच्या. सामना सुरू होतोय. 59चं लक्ष. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्याच बॉलवरती मिळेल 1 धाव. पंडितजी पाटील साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि तेही मागच्या 8 वर्षांपासून आपल्या गावातील महोत्सव बघत आलेले आहेत. आणि मला आजही तो भाषण आठवतोय ज्यावेळेला प्रकाश पाटील साहेबांनी याच क्रीडांगणावरती तो भाषण केलं होतं की होळीच्या निमित्तानं आपण बघतो की बाहेर गावातील तरुणाई कुठेतरी पार्टी करत असते, एन्जॉय करत असतात, व्यसनाच्या नादी लागत असतात, परंतु आपल्या गावातील तरुण एकत्रित होऊन क्रिकेट खेळतात. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप खूप कौतुक केलं होतं प्रकाशजी पाटील साहेबांनी आपल्या गावातील सर्वच तरुणांचं.
आणि हेच तर एक मी म्हणेल आमचं पहिलं उद्दिष्ट आहे की गावातील तरुण कुठेही न जावा, आपण एकत्रित होऊन या धुळीवंदन होळीच्या दिवशी क्रिकेट खेळून एकत्रित राहून गावाचा हा महोत्सव करावा. आणि आज 8 वर्ष झाली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. याच दरम्यान आलेला क्लासिकल फटका, 4 धावांकरिता चौकार. विनोदच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या डावाचा विचार केला तर 22 धावा बनवल्या हरेशनं. हरेश आज चमकलाय. एक अर्धशतक देखील त्याच्या बॅटमधून आज आपल्याला बघायला मिळालं. आस्तिक पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. इथे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपरली संपर्क झालेला नाहीये. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्कोर. आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 6 धावा, 6 ऑन द बोर्ड नाव. वन ऑफ द सक्सेसफुल टीम अमोल तारे यांचा संघ, जय बहिरादेव संघ म्हणजेच KPL मधील खांडपे प्रीमियर लीग मधील एक यशस्वी टीम म्हणून त्या टीमकडे बघितलं जातं. हो, पुढे येऊन हॅमर केला. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये, दूरवरून फिल्डर येतील. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मोहित बॉलवरती पोहोचणार. तोपर्यंत वेळ होती ती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. ह्या सिंगलनं स्कोर आता पुढे जाताना 7 वर. प्रत्येक ओव्हर मागे 10 धावा जवळपास जोडायच्या आहेत सामना जिंकण्याकरिता. 2 धावा आहेत का? येस, 8 धावा झालेल्या आहेत. ओ, बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डिंग चांगली होती पॉइंटला. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअपला फिल्डर येतात पुन्हा. ओव्हर थ्रो जरूर होता. एका हाताने बॉल कलेक्ट केला आणि आता टीव्ही अंपायरची मदत. क्लोज कॉल आहे. दुसरी धाव पूर्ण झाली आहे का ते आता बघायला मिळेल आपल्याला. प्रॉपर कन्क्ल्युजन पिक्चर आपल्याकडे असेल तर निर्णय आम्ही देऊ. अदरवाईज ऑनफिल्ड निर्णय काय? ऑनफिल्ड निर्णय काय आहे तुमचा? आउट आहे ना? क्लोज कॉल आहे आणि मला वाटतं की आपल्याकडे स्क्वेअर ऑन अँगल नाही आहे, त्याच्यामुळे आपण ऑनफिल्ड. चला, जर बघूया आपण एक्झॅक्ट जर इथे फ्रंटच्या कॅमेरानं जर दिसला तर निर्णय देऊया. नॉट आउट. धाबात 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. अगदी बॅट ग्राउंडेड करण्यात आले होते आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. 10 या आकड्यावरती 10 ऑन दी बोर्ड नाव. आस्तिक पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली बॅटिंग करत असताना मनोजला तुम्ही बघतायत. विनोदच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. ओव्हर द विकेट. फुल टॉस ऑन साइडला लॉफ केला. फिल्डर येतात. चांगला झेल पकडला मिड विकेटला. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. धक्का लागेल पहिला. जोडीनं त्यांचं काम केलेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि आता दोन्ही फ्रेश बॅटर मैदानामध्ये एंटर होतील. वैभव आणि त्यांच्या सोबतीला राहुल येतोय. 59 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक ओव्हर मागे 10 धावा जोडायच्या आहेत. आणि आता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन वैभवच्या सोबतीनं राहुल आणि येणाऱ्या बॅटरमध्ये आय थिंक प्रमोदचं येणं बाकी आहे.
उद्या महाअंतिम सोहळा, मेगा फायनल डे, आणि कोण होणार या स्पर्धेचा विजेता ह्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. खूप एन्जॉय दरवर्षी संपूर्ण खांडपे गाव करत असतो. अख्खा खांडपे खेलेगा, जीतेगा भी खांडपे और हारेगा भी खांडपे. मजा आने वाली है. आणि नक्कीच आपण पाहतोय सध्या व्यासपीठावरती आदरणीय पंडितजी नकुल पाटील साहेब. दरवर्षी खांडपे प्रीमियर लीग साठी त्यांचं मोठं योगदान असतं आणि इवन खांडपे प्रीमियर लीग साठीच त्यांचं योगदान नसून या गावातील कोणतेही सामाजिक कार्य असू द्या, शैक्षणिक कार्य असू द्या, सांस्कृतिक कार्य असू द्या, पंडितजी नकुल पाटील साहेब हे आवर्जून आपल्याला सहकार्य करत असतात. मोलाचा वाटा त्यांचा प्रत्येकी गावातील कार्यक्रमासाठी असतो आणि अशीच साथ जर गावकऱ्यांना त्यांची मिळत राहिली तर एक दिवस नक्की या गावाचं नाव या पंचक्रोशीमध्ये आणि भिवंडी तालुक्यामध्ये मोठं राहणार यात तीळ मात्र शंका नाही. आजही आपण या स्पर्धेचा विचार केला तर तब्बल रोख रक्कम 30,000 रुपये त्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. वैभव आणि राहुल ही जोडी, याचा वेळ कमी घ्या. मोहित आल्या गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक दुसरं, राऊंड द विकेट, स्लॅश केला बॅकफुटला जाऊन. वॉट अ शॉट, काय फटका आहे. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि यस 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 12 वर वैभव ऑफ द मार्क विथ डबल. या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय वैभव. संध्याकाळचं सत्र या सेशन मध्ये खरं म्हणजे खांडपेचे सर्वच खेळाडू सराव करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. बॅटची आतली कडा, बॉल मागे निघालाय. कीपरसाठी कठीण होतं बॉल. फाईन लेगचा फिल्डर, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर प्रयत्न करतोय. दुसरी धाव इथे देखील मिळेल. मागे थोडीशी आउटफील्ड खराब आहे. या क्रीडांगणाचा आपण विचार केला तर जनार्दन बाबू तारे यांच्या नावानं एक क्रीडांगण तुम्हाला बघायला मिळतं. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती तुम्ही बघताय 14 धावा. 2 चेंडूंवर 2 डबल्स आपल्याला बघायला मिळाले आणि वैभवनं देखील या स्पर्धेमध्ये तेवढा चांगला खेळ साकारला नाहीये. फुल टॉस होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आल्या. हिटनी बॉल होता परंतु या चेंडूवरती फायदा उचलता आलेला नाहीये. मोहित विकेटचा शोध घेतोय. मोहितला माहिती आहे की या जोडीला लवकर फोडावं लागेल या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. आणि कुठेतरी जय कानिपणा संघाचा विचार केला तर त्यांना कुठेतरी सेफ झोनमध्ये येण्यासाठी ही मॅच जिंकायची आहे. आणि जय भैरादेव संघ त्यांनाही माहिती आहे की आपण जर इथे पराभूत झालो, उद्या धर्मवीर प्रतिष्ठाननं सामना जिंकला तर आपला प्रवास देखील धोक्यात येऊ शकतो. एक ग्रुप तर जवळजवळ क्लिअरच झालेला आहे मला वाटतं. क्या बात आहे. विकेट हॅट्रिक आणि लागोपाठ 3 सिक्सरसाठी 3,000 रुपये पंडितजी पाटील साहेबांकडनं दिले जातील. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु हा बॉल आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होती आणि धावसंख्या स्थिर आहे ती धावफलकावरती. खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम पाटील साहेब करत असतात. 44 धावा अजूनही दूर आहे. एस के एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा आपण पाहू शकतो. फक्त टाईप करा खांडपे प्रीमियर लीग. फुल टॉस, पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या बाहेर. सिक्सर. Shot, it was a great shot. Beautiful timing behind the stroke. हाय फुल टॉस आणि बॉलला थेट भिरकावून दिलं. बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा दमदार षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. राहुल याच खेळीसाठी ओळखला जातो आणि या सिक्सरनं आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. चला बॉल लवकरात लवकर पाठवा रे बॉल बॉयज. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. कोण होणार खांडपे प्रीमियर लीगचा विजेता, उद्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. खूप एन्जॉय करत तर सर्वच
खेळाडूंनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे आणि पूर्ण गाव एकत्रित होऊन खेळतो. फ्रीटचा बॉल आहे पुन्हा एकदा. येस 9+6 आहे. 22 धावा आहेत धावफलकावरती, माफ करा. आणि हा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलनं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना. आज मोहित गोलंदाजी करत असताना थोडासा फ्लॉप राहिला असं म्हणूया आपण, कारण मला आठवते मागचा सामना जिथे राहुल आणि रुपेशने देखील त्याचा चांगला समाचार घेतला होता. 23वा धावफलकावरती हळूहळू तो विजयाकडे अग्रेसर होताना तुम्हाला संघ दिसतो, तो म्हणजेच जय कानिपनाथ, जिज्ञेशी पाटील यांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. एक सामना त्यांनी जिंकला, एक पराभूत झालेले आहेत. आणि एका बाजूला अमोलजी तारे यांचा संघ जय भैरादेव. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, ओम येतोय, चांगला झेल पकडणार का, सुटलाय त्याच्या हातातून कॅच. बेस्ट कॅचर आहे परंतु त्याच्याकडनं कॅच सुटतोय. धावा मिळते 2 आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 25. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय की सध्या मंचावरून आदरणीय पाटील साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि जर आपण 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि मित्रांनो एक शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत. खांडपे प्रीमियर लीग सीझन 8 पर्व 8वं तुम्हाला बघायला मिळते आणि मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय पंडित नकुल पाटील साहेब, ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तथा खांडपेचे उद्योगपती, आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. हे पाहू शकता आदरणीय पंडितजी नकुल पाटील साहेबांचा शाही सन्मान. दानशूर व्यक्तिमत्व, या खांडपे गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व, आणि त्यांचा सन्मान आपण राजांची प्रतिमा असणारी मफलर सुद्धा आपण देतोय. आणि मी पाटील साहेबांना विनंती करणार आहे की साहेब, आपण या स्पर्धेविषयी, आपल्या गावामध्ये मागच्या 7 वर्षांपासून ही स्पर्धा होते, आवर्जून आम्ही जाणू इच्छितो की तुम्हाला नेमकं कसं वाटते की गावातील सर्व तरुण होळी धुळीवंदनानिमित्त एकत्रित येऊन खेळतात, आपल्या गावाचा महोत्सव होतोय. थोडक्यात काय मनोगत व्यक्त कराल? आज होळीची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आपला गाव जो आहे हा पहिल्यापासून एकत्र राहणारा आणि एक संघ असलेला गाव. हे बरेचसे वर्ष झाले मी ह्या क्रिकेटचा एक चाहता, एक खेळाडू आहे. आणि या गावामध्ये 16, 12, 15, 11 मुलं शोधणं कठीण व्हायची, पण आज बघितलं तर या प्रीमियर लीगमध्ये कमीत कमी 8 संघ खेळत आहेत. तर मला फार आनंद वाटतो. आम्हाला म्हणजे 11 लोक शोधून आणायची का बाबा चला खेळायला जा, पण आज जे आहे गाव जो आहे एकत्रितपणा असतो. आणि या चांगला सण जो असतो हा वार्षिक सण आपला एक होळीचा सण असतो. आणि रंगपंचमी जी आहे त्या रंगपंचमीमध्ये मग आनंद घेण्यासाठी जो गावामध्ये कुठला अनुचित प्रकार न घडता आपल्या गावामध्ये तशी हा क्रिकेटचा सामने एक आनंदाचा क्षण जो आहे तो सर्व गावचे मुलांना, गावचे जेवढे मंडळी बघण्यासाठी आलेले उत्सुक असतात त्यांना एक चांगला संदेश का गावामध्ये आपण एकत्रपणे राहून गावाची शोभा वाढवण्याचा जो काम करत आहे त्याच्याबद्दल सर्व आयोजकांचा मी अभिनंदन आणि आभार करतो का असंच गावात चांगले कार्यक्रम तुम्ही उत्सव हे करा. आम्ही नक्कीच त्याच्याबद्दल एक सहकार्याची कोणती पण अपेक्षा असेल ते आम्ही नक्कीच त्याचं हे करू. मी आताच आणायला विचारलं का आपण रात्री नाईट क्रिकेट मॅच ठेवू शकतो का, पण ते जे काही अडचण असेल पण जर ठेवली तर त्याचा जो आपण भार असेल तर आम्ही सर्व त्यांना सहकार्य करू. आणि आपल्या खेळाडूंना कसा आनंद मिळेल, जो आता जो उन्हाचा जो त्रास आहे तो कसा कमी होईल याच्याचा मी प्रयत्न करत होतो. पण जर तसा जर परिस्थिती जर निर्माण झाली का आपल्याला ठेवायचं आहे तर मी नक्कीच 100% सहकार्य करीन. आणि एवढं बोलून मी आपल्या सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच चांगला कार्य करत राहावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब.
हीच अपेक्षा तुमच्याकडनं होती आणि खरं तर आताची अनाऊन्समेंट झालेली म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कदाचित डे नाईटचे एक मोठी स्पर्धा खांडपे गावामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आदरणीय गिरीश पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. गिरीश पाटील यांना विनंती करतोय की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मॅच सुरू करा पंच. 25 धावा स्कोर कार्ड वरती सध्या लागलेले आहेत. पंडितजी पाटील साहेबांनी आताच शब्द दिलाय की येणाऱ्या काळामध्ये कदाचित नाईटची स्पर्धा बघायला मिळेल. फुल टॉस आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले तर राहुल यांना 3000 दिले जातील. हो अपील करण्यात आली होती. खरं म्हणजे गावातील ज्या वेळेला मोठ्या व्यक्तींचा सपोर्ट आपल्या तरुणांना मिळतो ना त्यावेळेला गावामध्ये आपण अनेक असे कार्यक्रम उपक्रम राबवत असतो. आणि आज पाटील साहेबांनी तर अनाऊन्समेंट केलेली आहे. कदाचित येणारा काळ असेल तो नाईट स्वरूपाचा देखील असेल. गोरख भाऊ मग काय एक वेगळीच मजा असेल कांडपे गावामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय मयूर. ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन. आणखी एक मोठा फटका. तडाका. भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. सिक्सर. दोन षटकार आता या ठिकाणी आलेले आहेत आणि आता पूर्णपणे समीकरण सोपं झालेलं आहे. राहुल एका वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. हा तिसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. अक्कू टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला आणि चेंडूला सरळ बाहेरचा रस्ता दाखवलाय. मयूर पुन्हा एकदा पुन्हा फोर्स केला. वन मोर बिग हिट. तिसरा सिक्सर या षटकामध्ये. राहुल ऑन फायर. क्या बात. षटकार आला तर मग पंडित पाटील साहेबांकडनं 3000. ऍक्शन रिप्ले. अखूट टप्प्याचा बॉल फोर्स करण्यात आलाय आणि फोर्सिंग स्ट्रोक लॉंग ऑनच्या पलीकडे येणारा भव्य सिक्सर. आता या पुढील बॉलवर जर षटकार आला तर पंडित पाटील साहेबांकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक राहुलला दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अद्भुत बॅटिंग आपल्याला आज बघायला मिळते. समीकरण सोपं झालेलं आहे. 20 बॉल 16 धावांची गरज. बघता बघता धावफलक 43 वर जाऊन पोहोचलं आणि आता लेफ्टी बॅटरला हवेची सुद्धा साथ मिळते. कानिपनाथ संघ आता विजयाच्या उंबरड्यावरती म्हणजे जय भैरादेव संघासाठी खतरा वाढणार आहे. त्यांना खतरा वाढणार जरूर आहे कारण उद्याची मॅच जय महाकाल आणि त्यांच्या विरुद्ध जी धर्मवीर प्रतिष्ठान होणार आहे ना ती मॅच भरपूर भरपूर काही निर्भर करणार आहे. कारण तिथे जर संघ जिंकला उद्याचं शेड्यूल जरा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये दादा. उद्याचं लॉट्स कुठले कुठले येते दाखवा ना फक्त मला. या बॉलवर षटकार आला तर 3000चं कॅश प्राइज देखील मिळेल. ओ लेक परंतु यावेळेला परफेक्ट यॉर्कर. मागे निघाल्या बॉल. बॅटची कड होती आणि बॉल मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
चौकार त्या ठिकाणी आलेला आहे आणि या चौकारानं संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा हुक केला आणि बॉलला पाठवलं सर फाईन लेगला. आणखी एक चौकार. पूर्णपणे सामना खुला केलाय. एक्कावन्न धावा, 18 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय आणि एकतर्फी मॅच झुकवली आहे आपल्या बाजूनं सध्याच्या घडीला टीम जय कानिपनाथनं. म्हणजे उद्या मजा येणार आहे. उद्या पहिल्या सामन्याला तेवढं महत्व नसेल जय निखाऱ्यादेव आणि जय ब्राह्मणदेव, परंतु उद्याचा जो दुसरा सामना आहे ना त्याच्यामध्ये मजा येणार आहे. कारण तिथे जर धर्मवीर संघ जिंकला तर त्यांचेही 4 गुण होतील आणि इथे जय कानिपनाथ जिंकला त्यांचेही 4 गुण आणि जय बैरादेव हारला इथे तर त्यांचेही 4 गुण. क्या बात आहे, वाह, मजा येणार आहे उद्या, इंटरेस्टिंग. परंतु दुसरा जो गट आहे त्याच्यामधून 2 टीम क्वालिफाय झालेल्या आहेत, जय निखारेदेव आणि एकवीरा स्पोर्ट खंडोबा. तो ग्रुप क्लिअर झालेला आहे, त्यातून 2 टीम्स तर क्वालिफाय झालेल्याच आहेत. 8ची गरज, उडवलाय समोर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सिक्सर. दोन धावांची गरज. मजा आने वाला है इस ग्रुप में मजा आने वाला है. 2 धावांची गरज आहे. लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत जे अनाउन्समेंट केलेले पॉइंट्स कसे होतील ते बघा. आता जवळजवळ इथे जय कानिपनाथ जिंकलेला आहे, त्यांचे 4 गुण. आणि उद्या जर धर्मवीर जिंकला महाकालच्या विरुद्ध तर त्यांचेही 4 गुण आणि बहिरादेवचे देखील 4 गुण. आणि मॅच फिनिश. जय कानिपनाथ संघानं बाजी मारली आहे. हा भव्य सिक्सर येतोय आणि लगेचच आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार असेल या मॅच मध्ये ज्यानं गोलंदाजी करत असताना 1 धाव खर्च केली, 3 विकेट प्राप्त केल्या, तो आयुष ठरलाय या मॅचचा हिरो. चला तर आयुष, आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. लगेचच आपल्या साहेबांना जायचं. आयुष थोडं लवकर आहे. आयुष जरा लवकर या, कारण आपल्या साहेबांना सुद्धा निघायचंय आणि त्यांच्या शुभास आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. आणि राहुलला सुद्धा आजार आहेत ना, कोणाकडे? पंडित पाटील साहेबांकडे राहुल आपल्याला 1000